40 दिवस जवळपास 9,000 मृत्यू, इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू, 50 पेक्षा जास्त इराणच्या टॉप लीडर्सचा मृत्यू, 40,000 जखमी, हजारो इमारती जमीनदोस्त, अनेक ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त, कोट्यावधींचं आर्थिक नुकसान, अवघ्या जगावरती ऊर्जा संकट आणि अखेर आज अल्पविराम, तोही 15 दिवसांचा. नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर. खरं तर आजची पहाट फक्त आपल्यासाठीच नाही तर अवघ्या जगासाठी मोठा समाधानाचा क्षण घेऊन आली. भारतीय प्रमाण वेळेनुसार 5:30 वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवरती शक्तिशाली हल्ला खरं तर करणार होते. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरनी इराणनं आपलं सैन्य मागे घ्यावं, ती सामुद्रधुनी जगासाठी खुली करावी, अन्यथा इराणला उद्ध्वस्त करू, इराणी संस्कृती संपून टाकू, अशी ट्रम्प यांनी धमकी दिली होती. त्यांना वाटलं इतक्या मोठ्या धमकीनंतर इराण मागे हटेल. पण 40 दिवसांपासून अमेरिकेसह इस्रायलसारख्या बलाढ्य देशांना झुंजवणारा इराण मागे हटला असता तरच नवल. आणि तसंच झालं. इराणनंही आम्ही तयार आहोत असं म्हणत उत्तर तर दिलंच, शिवाय आपल्या जनतेला घराबाहेर पडून रेल्वे, ब्रिज, महामार्गांसह अणुकेंद्रांजवळ येण्याचे आदेशही दिले, आवाहनही केलं. जनताही हातात हात घेत मानवी साखळी करत निकरानं उभी राहिली. खरं तर आयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूपासूनच इराणी जनता अमेरिकेच्या विरोधात आक्रमक होती. शिवाय जे खामेनींच्या विरोधात होते त्यातले बरेचसे गटही देशप्रेमापोटी अमेरिकेच्या विरोधात उभे राहिले. सगळे एकवटले आणि हाच जनसागर इराणच्या रस्त्यांवर दिसू लागला. अर्थात असं असतानाही ट्रम्प यांनी दिलेली डेडलाईन जवळ येत होती. जगाची चिंता वाढत होती. जर ट्रम्प यांनी अण्वस्त्राचा वापर केला तर काय, किंवा अण्वस्त्राशिवाय कोणत्याही क्षेपणास्त्राचा वापर केला, त्यात ऊर्जा केंद्र उद्ध्वस्त झाली तर काय. आधीच 40 दिवसांच्या युद्धामुळे जगासमोर ऊर्जा संकट आहे. आपल्या देशातही गॅस सिलेंडरचे हाल आपण पाहिलेत. आणि जर ट्रम्प यांनी काही वेडवाकडं पाऊल उचलून इराणला उद्ध्वस्त करण्याच्या नादात आखातातल्या ऊर्जा केंद्रांना टार्गेट केलं तर किती हाल होतील, याच विचारांनी अवघं जग चिंतेत होतं. पण पहाटे 5:30 वाजता काय होणार याचं उत्तर 90 मिनिटं आधीच मिळालं. आणि ते होतं युद्धविरामाचं. ट्रम्प आणि इराण यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी चीन आणि पाकिस्ताननं पुढाकार घेतला. यावर ट्रम्प आणि इराण दोन्ही लीडरशिपनं विचार केला. दोन्ही देशांनी सकारात्मक प्रतिसादही दिला. आता ही सगळी इनसाइड स्टोरी मी सांगणारच आहे, पण आपणच युद्ध जिंकलोय असं पुन्हा सांगत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामाची घोषणा केली. आणि त्यावरच आधारित आपला पहिला प्रश्न आहे, तो आपण सगळ्यात आधी पाहूया. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. तर आजचा आमचा प्रश्न आहे, 2 आठवड्याच्या शस्त्रसंधीनंतर युद्ध पूर्णतः थांबेल असं वाटतं का? म्हणजे आता युद्धविराम मिळालाय, त्याला पूर्णविराम मिळेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर उत्तर द्या. खरं तर युद्धाला पूर्णविराम मिळावा हीच जगाची इच्छा होती आणि आपलीही हीच इच्छा आहे की युद्धाला पूर्णविराम मिळावा. पण आता तेही ट्रम्प, नेतन्याहू आणि मुस्तफा खामेनींच्याच मनावर आहे. पण आजचा युद्धविराम कसा झाला तर त्यासाठी बरोबर 24 तास मागे जावं लागेल. अमेरिकेच्या प्रमाण वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजता म्हणजे आपल्याकडे मध्यरात्रीनंतर 2:30 वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी युद्धविरामासाठी पुढाकार घेत ट्रम्प यांना संपर्क केला. त्यानंतर ट्रम्प यांनी 2 महत्त्वाचे फोन कॉल केले, एक शहबाज यांना आणि दुसरा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना. दोन्ही नेत्यांशी संवाद पूर्ण होण्याआधीच चीननेही इराणच्या लीडरशिप सोबत चर्चा सुरू केल्याची माहिती पुढे आली. म्हणजे जी गोष्ट ना नाटो राष्ट्रांना जमली, ना संयुक्त राष्ट्रांना जमली, जी गोष्ट अमेरिकेच्या युरोपातल्या अनेक मित्र राष्ट्रांनाही जमली नाही, ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान आणि चीननं पुढाकार घेतला. तेव्हाच अनेकांना असंही वाटलं की युद्धविराम कदाचित शक्य नाही. पण गेले 40 दिवस अमेरिकेसोबत कोणताही संवाद नाही असं म्हणत प्रतिकार करणाऱ्या इराणनं पहिल्यांदाच चर्चेची दारं खुली केली. आधीच जगाच्या दबावात असलेल्या ट्रम्प यांनाही संधी मिळाली आणि त्यामुळे ट्रम्प यांनी एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनीच दिलेल्या डेडलाईनच्याही 1.5 तास आधी युद्धविरामाची घोषणा केली. इराणनंही युद्धविरामाच्या निर्णयाचं स्वागत केलं. इराणच्या रस्त्यांवरती जल्लोष सुरू झाला. युद्धविरामाचं स्वागत करत असतानाच इराणनं अमेरिकेसमोर काही अटीही ठेवल्यात आणि त्या अटी आपण सुरुवातीला पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. तर शस्त्रसंधीसाठी इराणने 10 अटी ठेवलेल्या आहेत. यावरतीच सगळी पुढची चर्चा अवलंबून असेल. अमेरिका इथून पुढे कुठलेही हल्ले करणार नाहीत, ही पहिली अट आहे. हॉर्मुझवरती इराणचाच ताबा असेल हे अत्यंत स्पष्ट केलेलं आहे. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच राहील
असंही इराणचं स्पष्ट म्हणणं आहे. इराणवरचे सर्व प्राथमिक निर्बंध हटवले जावेत, दुसऱ्या स्तरावरचेही निर्बंध हटवले जावेत अशी इराणची मागणी आहे. याच्यामध्ये सुरक्षा परिषदेतील ठराव संपुष्टात आणला जावा, IAEA बोर्डाचे ठराव संपुष्टात यावेत अशीही त्यांची मागणी आहे. इराणला अमेरिका भरपाई देईल, नुकसान भरपाई अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचं सैन्य माघार घेईल, म्हणजे पूर्ण आखाती भागातनं अमेरिकेचं सैन्य जावं, आखातातील अमेरिकेचे सर्व तळ हटवावेत अशी सुद्धा एक महत्वाची मागणी इराणने केलेली आहे. तर आखातातून पूर्णपणे अमेरिकेनं सैन्य मागे घेणं ही जी इराणची अट आहे, ती अट अमेरिकेला मान्य होण्याची शक्यता जरा कमी आहे. कारण एक नाही दोन नाही, इराण सोडून आखातातील जवळपास सगळ्याच देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. त्याच लष्करी तळांच्या जोरावर अमेरिका पश्चिम आशियातील देशांमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवतं. त्यामुळे 10 तारखेला होणाऱ्या दोन्ही देशांच्या पहिल्या चर्चेत यावरही ठोस निर्णय होऊ शकतो. त्याकडेही आपलं लक्ष असेलच, पण आधी पाहूयात की गेल्या 40 दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या होत्या, कोणकोणते दावे केले होते आणि ते दावे पूर्ण करण्यामध्ये त्यांना अपयश कसं आलंय. जाऊयात मीडिया सेंटरला. तर ट्रम्प यांना काय नाही जमलं. इराणला उद्ध्वस्त करणं, जे ते सुरुवातीपासून म्हणत होते. इराणी नौदल संपवणं, बऱ्याच वेळा दावा केला त्यांनी. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद करणं हा तर खरं तर पहिला हेतू होता, परंतु पूर्ण झालेला नाहीये. समर्थकांना संपवणं हेही जमलेलं नाहीये. इराणमध्ये सत्तांतरण करणं ही 2 महत्वाची उद्दिष्ट सांगितली होती, ते पूर्ण झालेलं आहे. होर्मुझ खुलं करणं हे नंतर युद्धानंतर गरजेचं झालं होतं, परंतु ते झालं नाही. इराणची क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करणंही ट्रम्प यांना जमलं नाही. आता हेच दावे पूर्ण करण्यात आलेलं अपयश आणि याच युद्धामुळे गेल्या 40 दिवसांमध्ये जगावर ओढवलेलं ऊर्जा संकट, यामुळे निर्माण होणारा जागतिक दबाव, यामुळे सुद्धा युद्धविरामासाठी ट्रम्प यांना तयार व्हावं लागलं असंच विश्लेषक सांगतायत. आता याशिवाय आणखीन कोणती कारणं असू शकतात ते आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत मीडिया सेंटरला. ट्रम्प शस्त्रसंधीसाठी मजबूर का झाले? पहिली मजबुरी जागतिक दबाव, तेल आणि गॅस महागले, सगळ्या जगामध्येच वानवा निर्माण झाली या इंधनाच्या बाबतीत. दुसरी मजबुरी होती खुर्ची धोक्यात यायला लागली, महाभियोग येणार अशी सुद्धा शक्यता निर्माण झाली. तिसरी मजबुरी देशांतर्गत असंतोष, मोठमोठ्या प्रमाणावरती रॅलीज झाल्या, रेटिंग घसरलं, अप्रुव्हल रेटिंग जे असतं ते. मजबुरी क्रमांक 4, इराण काही मागे हटत नव्हतं. इनफॅक्ट किंबहुना आणखीन आक्रमक इराण होताना दिसत होतं. तर आता या शस्त्रसंधीचं भवितव्य काय असणार आहे? युद्धविराम होणार का? पूर्णविराम होणार का? या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर आणि त्याचबरोबर ABP न्यूजचे ज्येष्ठ पत्रकार जगविंदर पटियाल यांच्याशी आपण थोड्याच वेळात चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी आजच्या आमच्या प्रश्नावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपण पाहूयात मीडिया सेंटरला. युद्धविराम झाला तरी माझ्या मते पुढील काळात मर्यादित हल्ले, प्रॉक्सी वॉर आणि शक्ती प्रदर्शन सुरू राहू शकतं. मयूर बाकलीवाल यांची प्रतिक्रिया आहे. यानंतर युट्यूबवरनं किशोर मोहिते म्हणतायत युद्ध थांबणारे नक्की, कारण दुसऱ्याची सत्ता उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात स्वतःची खुर्ची धोक्यात आली होती, म्हणून ट्रम्प आता माघार घेणार. श्रीकांत शेवगावकर म्हणतायत युट्यूबवरनं युद्ध पूर्णतः थांबेल असं वाटत नाही. कुणाल सावंत यांची प्रतिक्रिया आहे युद्ध थांबेल, कारण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. युट्यूबवरची प्रतिक्रिया. फेसबुकवरून गुड्डू पठाण म्हणतायत युद्ध थांबवणं हा अमेरिकेचा प्लॅन आहे, कारण इराण समोर अमेरिका पराभूत होती असं चित्र उभं राहतंय. सुपर पॉवरला इराणनं केलेला प्रतिकार पाहता युद्ध जिंकणं अवघड आहे, म्हणूनच युद्धविराम हाच पर्याय. फेसबुकवरनं प्रथमेश भोर म्हणतायत अद्याप तरी अमेरिकेला म्हणजेच ट्रम्प यांना जे हवं ते साध्य झालं नाही, त्यामुळे काही सांगता येत नाही. फेसबुकवरनंच पुढची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांची आहे. मूळ मुद्दा युरेनियमचा आहे, त्यामुळे युद्ध संपण्याची शक्यता कमीच. आणि आता याच अनुषंगाने आपण तज्ज्ञांची मतं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल
संजय कुलकर्णी सर आणि त्याचबरोबर एबीपी न्यूजचे ज्येष्ठ पत्रकार जगविंदर पटियाल या दोघांचंही आपण स्वागत करूया. आपल्या दोघांचंही गेस्ट सेंटरमध्ये स्वागत आहे. संजय कुलकर्णी सरांपासून सुरुवात करणार आहे. सर, युद्धविराम तर झालेला आहे, पण तरी सुद्धा तो टिकणार का आणि युद्धाला पूर्णविराम मिळणार का नाही या अजूनही कुठेतरी शंकेमध्ये जग अडकलेलं आहे. ती टांगती तलवार आहे. तुमचं मत काय याबद्दल? नमस्कार. पूर्वी प्रश्नच नाही, युद्धविराम राहील, पण पूर्णविराम होण्याची तिथे थोडी बहुत शंका राहते, का की इराणला आधीपासूनच पूर्णविराम पाहिजे होता, पण इराणने माहित नाही कसं एक्सेप्ट केलं युद्धविराम. कारण की युद्धविराम नको त्याला पाहिजे होतं पूर्णविराम. पण अमेरिकेने आपले, जसं तुम्ही सांगितलं की चायना, पाकिस्तान ज्या बरोबर ज्या फॅसिलिटेट करून एक युद्धविराम केलं, त्या युद्धविराम मध्ये पण जसं इराणने आपली एक शर्त जी ठेवलेली आहे की स्टेट ऑफ होर्मुझ वर त्यांचाच कंट्रोल राहील, आणि अमेरिकेने म्हटलं आहे की स्टेट ऑफ होर्मुझून दूर आम्ही पण राहू, पण ते कंट्रोल म्हणजे IRGC तिथून असं टोल बॅरियर म्हणून सपोजिंग टोल त्यांनी उचलायला सुरुवात केली, आणि दॅट इज अप्रॉक्सिमेटली अबाउट $2 million पर वेसल, म्हणजे प्रयत्न ट्रान्सलेटेड ऑलमोस्ट $1 पर बॅरल. त्या दृष्टीने ते पैसे उचलतील. त्या पैशांनी जे त्यांना नुकसान झालं आहे हे 40 दिवसात, ते नुकसान पूर्ण करण्यासाठी त्यांना पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना $500 बिलियन पाहिजे. तर ते $500 बिलियन उचलायला त्याला 5 वर्ष पाहिजे, आणि या 5 वर्षात जोपर्यंत ते टोल हे घेतील, ते म्हणतात आम्ही ओमान बरोबर शेअर करू, कारण की जे स्टेट ऑफ होर्मुझ आहे ते ओमान आणि इराण दोन्ही मिळून त्याच्यावर कंट्रोल त्यांचा राहतो. हा आहे. तर युद्धविराम पाहूया, पण पूर्णविराम जी कल्पना होती ते मला वाटतं कठीण आहे. बरं, म्हणजे तुम्ही अगदी स्पष्टपणे म्हणताय की पूर्णविरामाकडे अजूनही प्रवास होणं अवघड दिसतंय. जगविंदर जी, आपके पास आ रही हूँ. आप कल रात पूरी रात आप एबीपी न्यूज़ पे हर हर पल का हिसाब और खबर दे रहे थे, तो किस तरीके से डेवलप हुई ये पूरी खबर? पहले तो ऐसा लग रहा था कि ट्रंप सच में कुछ बड़ा हमला करेंगे, और अचानक इसमें ये युद्ध विराम की बात कैसे आई? आप इस सारी आपकी कवरेज के बारे में बताइए. देखिए, अगर शुरुआत से आप देखें तो ट्रंप ने पहले ये दावा किया कि वो इतनी बम्बार्डमेंट करेंगे कि ईरान को खत्म करके रख देंगे, लेकिन जब बात आगे बढ़ती है तो वो सैन्य तैयारी नहीं चल रही थी, आर्मी डिप्लॉयमेंट की तैयारी नहीं चल रही थी. अगर किस तरह से सी रूट को कंट्रोल करना है, कैसे ग्राउंड इन्वेजन करना है, कैसे बॉम्बर्स जाएंगे, इसकी तैयारी नहीं चल रही थी. शुरू से तैयारी ये चल रही थी कि हम नेगोशिएशंस का इंतजार कर रहे हैं, नेगोशिएशंस का ड्राफ्ट क्या होना चाहिए, ईरान किन बातों को लेकर सवाल उठा रहा है, अमेरिका क्या चाहता है. अगर आप देखें तो पेंटागन की बजाय, जो मैंने सारी रात और पहले पल ही ये कह दिया था कि ये बात सीज फायर की तरफ पड़ रही है, उसके लिए ये था कि जो मेरा एक्सपीरियंस है वो ये बता रहा था कि पेंटागन कम तैयार है और व्हाइट हाउस ज्यादा बोल रहा है. भाई, जब राष्ट्रपति भवन बार बार बोल रहा है और आर्मी कुछ एक्ट नहीं कर रही है, तो इसका मतलब यह है कि ये बातचीत की तरफ बढ़ रही है. अगर मान लीजिए जैसा दावा ट्रंप ने किया था कि मैं पूरी सभ्यता को खत्म कर दूंगा, अगर ऐसा करना हो तो आपका जो तैयारी है वो न्यूक्लियर स्टेज की तैयारी होनी चाहिए थी, कि अमेरिका को इतना बलशाली दिखना चाहिए था कि उनका आर्मी मूवमेंट हो रहा है चारों तरफ से. और वहां का जो लोकल मीडिया है, मैंने क्या किया कि मैंने वहां के लोकल मीडिया को देखा कि अमेरिका का मीडिया क्या रिपोर्ट कर रहा है. तो रात तकरीबन 1-1:30 बजे मैंने देखा वो नासा रिपोर्ट कर रहा था. अरे भैया, जो मुल्क एक अपने दुश्मन के खिलाफ अटैक करने जा रहा हो, वो तो वो चीज दिखा ही नहीं सकता. नासा को क्या दिखाएगा? वो तो ये दिखाएगा कि हम एक बड़े युद्ध की तरफ जा रहे हैं, और वो युद्ध जो है वो अमेरिका के भविष्य में किस तरह से उसका प्रभाव डालेगा, वो सबको तो इसके एनालिसिस करने चाहिए थे, विश्लेषण करने चाहिए थे, लेकिन वो नहीं कर रहा था. यहीं से मुझे हिंट लगा कि ट्रंप जो बोल रहे हैं ये ईरान पे दबाव की राजनीति है, कि वो उनकी शर्तें मान ले. और सबसे बड़ी शर्त क्या थी जिसके कारण पूरी दुनिया का अमेरिका के ऊपर प्रेशर था, और वो था हॉर्मुज, कि हॉर्मुज खुल जाए, जो एनर्जी की सप्लाई है, तेल गैस की सप्लाई जो है वो सुचारू रूप से बहाल हो जाए, और फिर चाहे ईरान और इजराइल लड़ते रहें, दुनिया को क्या फर्क पड़ता है. लेकिन ईरान ने
बड़े ही चालाकी से हॉर्मुज को कंट्रोल किया और अमेरिका को बैकफुट पर जाने के लिए, या ये कह लीजिए आप कि अमेरिका को नेगोशिएशंस की टेबल पर आने के लिए झुकने को मजबूर किया। अदरवाइज इतना छोटा कंट्री एक सुपर पावर के सीने पर चढ़कर यह कह रहा है कि मैं हानि करूंगा। तो सुबह होते होते जो मैंने एक्सपेक्ट किया था वही हुआ, और जब तकरीबन 1 घंटा 25 मिनट रह गए थे उनकी डेडलाइन को खत्म आने में, तो वो डेडलाइन डेड हो गई और उसके साथ ही सीज फायर को 2 हफ्ते के लिए बढ़ाने का एक नया मसौदा टेबल पर आया। यह अलग बात है कि ईरान को राजी करने के लिए बड़ा रोल चीन ने अदा किया और पाकिस्तान ने एक तरह से बिचौलिए की भूमिका निभाई अमेरिका के लिए। जी बिलकुल। या अनुषंगाने मला संजय सरांना पुढचं असं म्हणायचं आहे की या शस्त्रसंधीमध्ये आणि तहच्या चर्चेमध्ये सुद्धा आता पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची असणार आहे। आता जगाच्या आणि भारताच्या दृष्टीने तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता? पाकिस्तान आधीपासूनच आपण अगर पाहूया तर 1970s मध्ये पण त्या दृष्टीने पाकिस्तान फॅसिलिटेट करत होता किसिंजर आणि चायनाच्या मध्ये ते मध्यस्थता करण्यात। आता काय झालं, पाकिस्तानची एक कॉमन बॉर्डर आहे इराण बरोबर, नंबर 1. नंबर 2, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचं एक संघटन एक संधी आहे, तिथेही पाकिस्तान अडकलेला आहे. आणि नंबर 3, कितीही म्हटलं तरी पाकिस्ताननी इस्रायलला रेकग्नाइज नाही केलं आहे. तर रेकग्नाइज नाही केल्यानंतर इराण आणि पाकिस्तान सगळे मुस्लिम कंट्रीज असल्यामुळे तो थोडं बहुत सम काइंड ऑफ अ कॉन्फिडन्स लेवल आहे की काही ना काही करेल. इव्हन दो इनिशियली ओनली इराणला वाटत होतं की पाकिस्तान मध्यस्थता करताय पण ठीक नाहीये. आणि चायनाचं याच्यामध्ये कम्प्लीट याच्यामध्ये त्यांचं स्टेक हे होतं की चायना आणि इराण $400 बिलियन तेलाचं डील आहे 25 वर्षासाठी. कारण 25 वर्षासाठी तर त्यांना तेल पाहिजे. 90% तेल कोण उचलतं इराणचं? चायना. तर चायनालाही पाहिजे होतं की कमीत कमी स्टेट ऑफ हॉर्मुझ तिथे शांती राहावी, इथे कम्प्लीट मिडल ईस्ट मध्ये शांत राहावं. का व्हेनेझुएलामध्ये ज्या प्रकाराने अमेरिकेने तेलावर कम्प्लीट कब्जा करून ठेवलेला आहे आणि सगळं तेल तिकडचं आता चीन घेतं पण डॉलरमध्ये पेमेंट करतं. इथेही युआन मध्ये पेमेंट होईल, या डॉलरमध्ये पेमेंट होईल. आता आपण पाहूया याच्यानंतर काय होतं. पण चायनाचंही एक काही म्हटलं तरी देवर सम इंटरेस्ट ऑफ चायना इथे शांतता राहिली तर कम्प्लीट डिपेंडन्स ऑलमोस्ट 80% इम्पोर्ट ऑफ ऑइल इथूनच येत आहे सगळं चायनाला. आणि चायनाला असं नको होतं की आता या वेळेला when it is competing with America to be number 1 इकॉनॉमिकली, मध्येच असं काही झालं म्हणजे त्रास होईल चायनाला. बरोबर, नक्कीच. मेन रिझन का चायना आणि पाकिस्तानला पण वापरलं आणि अमेरिकाने पाकिस्तानला वापरलं. पाकिस्तान इज अ 1 पॉइंट कॉन्टॅक्ट. 1 पॉइंट म्हणजे कोण करतं? चीनमध्ये अमिताभ, फील्ड मार्शल आसिम मुनीर, आणि म्हणूनच शहबाज शरीफ, आसिम मुनीर पळापळी करून त्यांच्यासाठी कमीत कमी जे युद्धविराम आहे हे करू शकले 15 दिवसासाठी. नक्कीच. त्यामुळे खरं तर महत्त्वाची भूमिका चीनची होती आणि त्याच्यामध्ये तसा स्वार्थही चीनचा बऱ्याच अंशी होता, पण त्याचबरोबर पाकिस्तानला एक 1 पॉइंट कॉन्टैक्ट म्हणून दोन्ही बाजूने वापरलं गेलं। जगविंदर जी, मुझे लेकिन एक सवाल पूछना है कि एग्जैक्टली क्या हासिल हुआ इस युद्ध को लेकर अमेरिका को और इजराइल को, क्योंकि हमने देखे अभी कई दावे किए गए थे लेकिन उसमें से बहुत कम पूरे हुए, कुछ भी नहीं हुए इनफैक्ट। देखिए, अमेरिका की फजीहत हुई है। सुपर पावर का एक जो दबदबा बना हुआ था वो उसकी हवा निकली है। दूसरी बात, यूरोपियन यूनियन को खोया, अपने नेटो के साथी दोस्तों को खोया अमेरिका ने। मुझे ये लग रहा है कि हासिल करने की बजाय एक जो परसेप्शन बना हुआ था, चुनाव हो या फिर किसी भी युद्ध की रणनीति हो, उसमें परसेप्शन बहुत मैटर करता है। अमेरिका ने अपने बारे में जो एक परसेप्शन बनाया था उस परसेप्शन को खोया। क्योंकि आप देखिए कितना छोटा देश है स्पेन, उसने मना कर दिया कि मेरा एयर स्पेस इस्तेमाल नहीं करेंगे आप अगर किसी को अटैक करने जा रहे हैं। फ्रांस उससे दूर हो गया, ब्रिटेन उससे दूर हो गया, जर्मनी ने साथ नहीं दिया, और ट्रंप ने इसको खुद कंफर्म किया कि जिन लोगों के साथ हमने बेस खड़े किए, जहां हम खरबों रुपया लगा रहे हैं, वही देश हमारे साथ लड़ने के लिए तैयार नहीं है, तो नेटो का क्या मतलब रह जाता है? अगर नेटो का मतलब नहीं रहता है तो ये किसकी एम्बिशियस प्रोजेक्ट था? ये किसकी एम्बिशन थी? ये नेतन्याहू की एम्बिशन थी। और ट्रंप की उसको असेसमेंट को लेकर ये कह सकते हैं कि हम असेसमेंट फेलियर था, जिसके कारण अमेरिका को इतना पीछा हटने पड़ा और ईरान अरब वर्ल्ड जो है, जितने अरब कंट्रीज हैं, उनका बॉस बन के उभरा। आप ये बताइए कि मिडिल ईस्ट में सबसे ज्यादा आर्मी किसके पास है? सबसे ज्यादा अगर मिसाइल्स हैं तो किसके पास हैं? अब क्या कतर हो, सऊदी अरब हो, कुवैत हो, यूएई हो,
ये सब लोग क्या इस स्थिति में हैं कि ये लड़ पाएंगे? इन्होंने अमेरिका को बिठाया, बावजूद उसके इन्होंने ईरान से मार खाई। जो अमेरिका कर रहा था उसका सारा जो असर है इनके ऊपर निकल रहा था, बम और मिसाइल की शक्ल में। तीसरी बात, इजराइल ने इतने सालों की तैयारी की, लेकिन अब इजराइल की नौबत यह आ गई है या स्थिति यह हो गई है कि ईरान और इजराइल दोनों ये समझ चुके हैं कि आमने सामने की लड़ाई में अब इजराइल कभी ईरान को अकेले हरा नहीं पाएगा। अमेरिका को उसने एक बार साथ लिया, लेकिन मुझे लगता है कि अमेरिका में अब जो पॉलिटिकल हालात बनेंगे या जो हालात अब इजराइल में बनेंगे पॉलिटिकली, अब इन दोनों को साथ आकर ईरान पर अटैक करने के लिए शायद अब दोबारा मौका नहीं मिलेगा। और ट्रंप को एक तरह से ये कह सकते हैं कि उन्होंने ये जो दाव खेला था वो उन पे इतना उल्टा पड़ा है कि उनको बड़े बड़े देशों के साथ को छोड़कर या बड़े बड़े देश उनको छोड़कर चले गए और उनको एक पाकिस्तान जैसे देश को बिचौलिया बनाना पड़ा। अमेरिका पाकिस्तान को साथ ले रहा है, यह सोच के भी बड़ी हैरानी होती है कि क्या दुनिया के बाकी बड़े देश उसके साथ आए ही नहीं? तो सोचिए, वर्ल्ड ऑर्डर चेंज हो रहा है। रूस और चाइना ने इसमें बहुत कुछ हासिल किया है। एक और बात यह है कि इजराइल लेबनान पे अभी हमले कर रहा है, तो क्या इस वजह से जो अभी युद्ध विराम का मामला है वो अचानक बिगड़ सकता है, क्योंकि खाड़ी के देशों में शांति नहीं है अभी भी? देखिए, इसको लेकर आएगा ईरान अभी बीच में, क्योंकि हिजबुल्ला उसका प्रॉक्सी है, तो वो इस बात को बीच में लेके आएगा। अब इजराइल की क्या चाल है बीच में? पहले अमेरिका ने इजराइल को इस नेगोशिएशंस का हिस्सा बनाया है, नहीं बनाया है? क्या इजराइल उस नेगोशिएशन टेबल पर बैठेगा? वहां पाकिस्तान जाएगा, जो पाकिस्तान उसको रिकॉग्नाइज ही नहीं करता, उसको मान्यता ही नहीं देता। भाई, अमेरिका को यह देखना चाहिए था ना कि अगर पाकिस्तान को वो मीडिएटर बना रहे हैं तो इजराइल और पाकिस्तान वो तो आपस में उनके स्पीकिंग टर्म्स ही नहीं है। एक तरफ तो अमेरिका जो है वो इजराइल के साथ युद्ध लड़ रहा है ईरान के खिलाफ, और दूसरी तरफ जो इजराइल का दुश्मन है उसको बिचौलिया बना रहा है। तो आप देखिए, मिसकैलकुलेशन देखिए अमेरिका का, ये समझ ही नहीं आ रहा। अब इजराइल क्या करेगा? इजराइल की जनता ये पूछेगी कि भैया अमेरिका को साथ लेके तूने ईरान पे अटैक किया, ना तुम रिजीम बदल पाए, ना तुम उनको खत्म कर पाए, उल्टा दुनिया के सामने तुमने हमें झुकाकर रख दिया, 40 साल की तैयारी खत्म हो गई। तो ये साउथ लेबनान को कब्जे में करेगा। साउथ लेबनान और सीरिया का इलाका जो है, लितानी रिवर तक जो साउथ लेबनान है, उसको कब्जा करके अपनी जनता को ये दिखाएगा इजराइल की देखिए, हमने अपने देश का बॉर्डर लाइन को एक्सपेंड कर लिया और हम हिजबुल्लाह के साथ लड़ रहे हैं। तो ईरान का जो कॉन्फ्लिक्ट है वो जारी रहेगा, चाहे वो प्रॉक्सी के जरिए रहे, और इजराइल जो है वो साउथ लेबनान में लड़ता रहेगा, क्योंकि उसको रोकने के लिए कोई शर्त है नहीं। ईरान कितना उसको ला पाता है इस शर्तों पे, ये नेगोशिएशंस के बाद पता लगेगा। बिल्कुल, और इसी की तरफ ध्यान रहेगा। एक शेवटचा प्रश्न संजय सूर, तुम्हाला असा विचारायचा आहे की भारताची भूमिका संतुलित होती, परंतु आता आणखीन स्पष्टपणे भारताने भूमिका कणखरपणे घेणं काही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला गरजेचं वाटतं का? अगदी थोडक्यामध्ये उत्तर द्या. भारतीय 1 करोड लोक मिडल ईस्ट मध्ये आहेत. 1 करोड असल्यामुळे चिकार, आणि आता ज्या प्रमाणे तिथे नुकसान झालेलं आहे, मे बी सम मोर इंडियन्स विल बी रिक्वायर्ड फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ मिडल ईस्ट. त्याच्यामुळे फार जरुरी आहे की आपली जी भूमिका होती चांगली होती, म्हणजे वी वर फॉलोइंग द राईट पाथ. त्याच्यामुळे आपल्याला गॅस पाहिजे, आपल्याला तेल पाहिजे, ते आपल्याला मिळत राहील. आपले चांगले जे संबंध होते इराण बरोबर तेही राहतील, आपले संबंध रशिया बरोबर चांगले तेही राहतील, आपले संबंध इस्रायल बरोबर चांगले तेही राहतील. म्हणजे वी हॅव व्हर्च्युअली इन्शुअर्ड that we follow the middle path, and that middle path will ensure की आमचे आपले संबंध सगळ्यांबरोबर चांगले राहतील, आणि आपली 1 करोड लोक प्लस मे बी नाव मोर जे खाडीमध्ये नोकरी करतायत ते करत राहतील, आणि आपल्याला तेल आणि गॅस जे मिळायचंय ते मिळत राहील. तर आय थिंक ओव्हरऑल इट्स बीन अ गुड स्टॅट and been in a win-win situation आतापर्यंत. नक्कीच, म्हणजे भारतीयांचा हितसंबंध कुठेतरी नीट राखणं ही महत्त्वाची भूमिका, ही प्राथमिकता असेल. अशीच भूमिका राहील भारताची आणि अशीच असली पाहिजे. धन्यवाद, तुम्ही दोघांनीही आज चर्चा केली त्याबद्दल. धन्यवाद. आणि आता पाहूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचं मत काय आहे, कौल काय आहे. जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला अर्थातच युद्धाशी संबंधित असलेला प्रश्न आहे की शस्त्रसंधीनंतर युद्ध पूर्णपणे थांबेल असं किती जणांना वाटतं आपण बघूया. 23,000 मतं आलेली आहेत आणि 64% लोक आशावादी आहेत की हो, युद्ध पूर्णपणे थांबेल, आणि 36 लोकांना अजूनही शंका वाटते आणि म्हणून ते म्हणतात नाही.
तर युद्धाच्या अनुषंगाने आपण एबीपी माझाची भूमिका म्हणण्यापेक्षा आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचं विश्लेषण जाणून घेऊया, खास करून युद्धविराम आणि त्याचबरोबर भारताची आतापर्यंत असलेली भूमिका या अनुषंगाने. धन्यवाद पूर्वी. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धात पॉज आलाय. अत्यंत महत्त्वाचा, हवा असलेला पॉज. या युद्धाचा परिणाम जगभर बघायला मिळाला. त्यामुळे एकूण जगानंच सुटकेचा निश्वास टाकलाय. स्टॉक मार्केट ताबडतोब वधारलं, होर्मुझ खुलं झालं. पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे हा फक्त पॉज आहे. हा युद्धविराम आहे की स्वल्पविराम हे अजून ठरायचंय. आणि हे ठरणार आहे चक्क पाकिस्तानात. पाकिस्तानने या शस्त्रसंधीत निभावलेल्या भूमिकेमुळे त्यांना जगभरातून एक वेगळं महत्त्व मिळतंय. नॅचरली भारतात ते अधिकतर लोकांना आवडलेलं नाही. त्यात विरोधकांनी लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करणं सुरू केलं. भारत दोन्ही बाजूशी असलेल्या मैत्रीचा वापर करून जगात आज मान्यतेच्या भूमिकेत, डिप्लोमॅटिक नेतृत्वाच्या भूमिकेत असू शकत होता असंही अनेकांना वाटतंय. अगदी त्रागा, राग, जोक्स, मीम्स सगळंच त्यावर जोरात सुरू आहे. पाकिस्तान आज नक्कीच जगाचे लक्ष वेधून गेलाय. पण भारतानं आपल्या दूरगामी व्यावहारिक लक्ष बघता या युद्धात स्वतःला न्यूट्रल ठेवलं होतं. आज अत्यंत विजिबल ठरलं असलं तरी पाकिस्तानसाठी ही एक दुधारी तलवार असू शकते. अस्थिर मध्यस्थी सुद्धा ठरू शकते. आणि जर चर्चा यशस्वी झाली नाही तर पाकिस्तान हे अमेरिकेच्या हातचं बाहुलं म्हणून एका बाजूच्या पारड्यात बसवल्या जाईल. युद्धविरामाची गुड न्यूज देण्याच्या नादात शहबाज शरीफनं केलेलं कट कॉपी पेस्ट ट्विटमुळे पाकिस्तानने खरंच मध्यस्थी केली की अमेरिकेने ती करवून घेतली, या अविश्वासाचं धुकंसुद्धा पाकिस्तानच्या आजूबाजूला आहेच. आजचं कौतुक त्यामुळे तात्कालिक आहे. युद्धाचे दीर्घकालीन होणारे परिणाम हे 2 दिवसातल्या घडामोडी आणि प्रतिक्रियांवरून ठरत नाहीत. त्यामुळे आज ज्याचं कौतुक होतंय ती उद्या घोडचूक ठरू शकते आणि ज्यासाठी टीका होते ती धोरणी भूमिका असल्याचं भविष्यात सिद्ध होऊ शकतं. पूर्वी